मानवाचा जो मूळ स्वभाव आहे तो स्वभाव असा आहे की त्याला दुःख नको असतं आणि दुसरी गोष्ट असते की स्वतःचं जे हित आहे ते हित टाळणं ते शक्य नसतं. म्हणजे मानवी स्वभावाचा विचार करता तो स्वतःच्या हितासाठी प्रयत्नरत राहू शकतो आणि याच्यातूनच जन्म होतो इगोइझमचा, म्हणजेच आत्मकेंद्री वृत्तीचा. नीतिशास्त्रामध्ये खूप खूप महत्त्वाची अशी जी आहे तर ती थेरी आहे इगोइझम. जसं हेडोइझममध्ये जे आहे मॅक्झिमम हॅपीनेस फॉर सेल्फ असतं, तसं इगोइझममध्ये मॅक्झिमम सेल्फ इंटरेस्ट असतो बघा. आता सिंपली जर आपण बघितलं, धुरंधर नावाचा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना गाजतोय. सो अक्षय खन्ना त्यांनी वीग लावलेला बघा तिथं. त्याचं तसं बघायला गेलं तर खूप काही केस त्याच्या डोक्यावर नाही आहेत, पण त्यांनी हा वीग का लावला? कारण त्या कॅरेक्टरची डिमांड आहे बघा, मॅक्झिमम सेल्फ इंटरेस्ट जो आहे. दुसरी गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं की पॅरेंट जे असतात आपले, ते पॅरेंट्स आपल्यावर जे आहे खूप प्रेम करतात, आपल्यासाठी काहीही करतात वगैरे 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 सगळं जे आहे. परंतु पॅरेंट्स असं का वागतात? मग याच्यामागे काही हिडन मोटिव्ह आहे का, असं या थेरीमध्ये पण चाचपलं जातं बघा. हिडन मोटिव्ह म्हणजे काय की मग 3 इडियट आहे. 3 इडियट मधलं जे आहे की हम एक ही ऐसी अफोर्ड कर सकते थे और वो हमने फरहान के कमरे में लगाया. का? तर फरहान अभ्यास करणार, फरहान जो आहे तो IC मध्ये जाणार, फरहानला उद्या चांगलं पॅकेज मिळणार, मग त्या गाडीमध्ये बसू आम्ही सांगू सगळ्या जगाला की फरहान आमचा मुलगा आहे. सो मूळ जे आहे की हिडन मोटिव्हचे कन्सर्न आहेत. किंवा एखादा कॅपिटलिस्टिक व्यक्ती आहे, तो दान धर्म करत असतो, चॅरिटी करतो. मधल्या काळात आपण जे आहे चॅरिटीमध्ये अग्रेसर असणारे शिवनाडर पण बघितलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुमचा नेमका हेतू काय आहे हे बघणं थोडंसं अवघड होऊन जातं. परंतु इगोइझममध्ये जे आहे आणि हेडोइझममधला फरक जर बघायचा झाला तर सुटीच्या दिवशी जर एखादी कंपनीची महत्त्वाची मीटिंग आहे ज्याचा फायदा तुम्हाला करिअरमध्ये होऊ शकतो, तर हेडोनिस्टिक व्यक्ती जी आहे मॅक्झिमम जे आहे हॅपीनेस फॉर सेल्फ, ती स्वतःची जी आहे झोप कॉम्प्रोमाइज करणं, त्याचा जो कम्फर्ट कॉम्प्रोमाइज करणं सुटीच्या दिवशी ते कदाचित नाही करणार. पण इगोइझमची व्यक्ती जी आहे ती स्वतःची सुटी बाजूला ठेवून कामावर प्राधान्य देऊ शकते, कारण त्याच्या करिअरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रिझनर्स डायलेमा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही चोरी करताना जे आहे 3 लोकांना पकडलं आणि मग पोलीस जे आहे त्यांची बरोबर चौकशी करतात किंवा त्यांना वेगवेगळं घेऊन जाऊन चौकशी करतात, तिच्यात जर एखादा माफीचा साक्षीदार झाला की गणित वेगळं होऊन जातं बघा. म्हणजे हिच्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाने जर रॅशनल चॉईस घेतली हा ना, तर त्या केसमध्ये मोठा केऑस होऊ शकतो. म्हणजे एखाद्याने सांगितलं की नाही मी नाही, यांनी दोघांनी केलं, मग त्या केसमध्ये गणित गडबडून जाईल किंवा त्यांचा प्लॅन जो आहे तो रिव्हील होऊन जाईल. सो अशा पद्धतीने पण त्याला बघता येतं. सो इगोइझम जे आहे मॅक्झिमम सेल्फ इंटरेस्ट, स्वतःच्या क्वालिटेटिव्ह बदलांसाठी किंवा क्वालिटेटिव्ह ग्रोथसाठी जे आहे तुम्ही काही निर्णय घेता ते याच्यामध्ये येतात. धन्यवाद.